हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आहे मॉर्निंगची वेळ आणि माझी देवपूजा वगैरे छान मस्त झाली आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि आज बनवणार आहोत आम्ही नाश्त्याला इडली. मुलं खूप जास्त खुश आहे की आज मी त्यांच्यासाठी इडली बनवते. आणि माझ्याकडे आलेली आहे माझी मम्मी काल, तर आज आहे ती उद्या जाईल, म्हणजे सॅटर्डेला आली संध्याकाळी 7 वाजता. आज आहे संडे आणि आता ती मंडेला उद्या सकाळीच जाईल. आणि इकडे माझे श्रेयू बघा, ये माझ्या श्रेयू बेबीची अजून आंघोळ बाकी आहे. पण कोण म्हणेल बरं माझ्या श्रेयूची आंघोळ बाकी आहे? आणि ह्या माझ्या कार्टूनची पण अजून आंघोळ बाकी आहे. सगळे पारशी आईला सोडून. हे बघा, ही बघा, आई पारशी नाही, आई पारशी नाहीये. आजी आता आंघोळीला गेलीये, फक्त आम्ही दोघं. तर चला आता इकडे आमचं इडलीचं बेत चालू आहे. आणि इकडच्या ज्या आहेत ना ह्या मी बनवल्यात आणि इकडच्या ज्या आहेत ना त्या साजीच्या मम्मीने बनवल्या. त्या नेमक्या काय मेदू वडा आहे की इडला आहे तेच कळत नाहीये इकडे. आता ते कुणाला खायला द्यायच्या? हा वीरू, कुणाला खायला द्यायच्या त्या? आणि इकडे श्रेयू आली उड्या मारत. काय खाते ग बाळा तू? श्रेयू काय खाते? इडली. इकडे इकडे सॉक्स तिचे एक जोड आहे बघ इथे इकडच्या बेडरूम मध्ये. हो सडगई नाही हो, चांगली झाली. असं काही नाही झालंय, ह्या कुकर लावून गेलेल्या होत्या आणि मी ना त्याची शिट्टीच झाली नाही. मला काय माहिती ते खालच्या त्याच्यामुळे तशा झाल्यात. काय झालं? अजून पाहिजे? घे काकीकडनं, घे काकीला म्हणा मला द्या अजून. मी तुला पण पाहिजे का? तू नंतर खा सांबर सोबत. म्हणजे दोन्ही कार्टूनला कंट्रोल नाही झाले, बसले लगेच इकडे खायला. कसं झालं बाळा? छान खा. तर मस्त आम्ही इकडे चहा घेतोय. वाजलेत किती? 9:30. आणि आता आमचा 9:30 वाजता चहा घ्यायचा कार्यक्रम चालू आहे. आणि इकडे यांना चहा घ्यावा काही इडली खावं तेच कळत नाहीये. आणि साची दीदी वेटिंगला आहे कारण अजून इकडे चालू आहे. मम्मी कडकवाल्या पण आहे धर. ह्या साचीच्या मम्मीने केलंय. कढीपत्ता पाहिजे एक दादी. पुढे आम्ही दादीचा कढीपत्ता घेऊन आलो होतो. धरा दादी. चला आता मी चहा घेते मस्त. हे छोट उठलं, कॅमेरा चालू केला उठून पळालं. सायकल केवढी, त्याच्यावर बसणारी मुलगी केवढी. वीर म्हणतो का अशी मी कधीच नाही खाल्लो. वा काकी, काकी वा, छान झाली छान. कॉलर नाही जाऊ द्या. येडी ग येडी. फ्रेंड्स, तर आता मी गावात आले होते आणि माझे मामा ते सर्वजण आलेले आहेत. इकडे आहेत कनूचे सासरे, नंतर ते आहेत माझे मामा मम्मी आणि कनून ते चाललेले आहेत मुंबईला. आणि हे आहे कनूचे मिस्टर. तर सर्वजण आम्ही म्हणजे हे आलेले होते संगमनेरमध्ये. आता इथे ज्यूस वगैरे घेतोय आणि थोड्याशा गप्पा वगैरे झाल्यात. मोठे मामा ते पण आलेले आहेत. तर आता ज्यूस वगैरे घेतो आणि निघतो घरी. मामा लेमन मोकळेपणाने ज्यूस पाजते आम्हाला. आणि इकडे ना हे माकडे ना याला प्यायचा होता मोसंबी ज्यूस आणि आम्हाला सगळ्यांना भेटलाय पायनॅपल ज्यूस. काय
बापरे, दुधाचे मग रोजचा रोज आहे तुम्हाला तो 2000. आता मी इकडे घेते मोसंबी ज्यूस आणि हे माझ्यामध्ये ना हिस्सेदार झाले मोसंबी ज्यूसला. ते हे याचं पिऊन घेते आणि माझं मागते. याने ना ठसका जातो पायनॅपलनी. हो खरंच खरंच जातो आणि घशात कस तरी होतो पायनॅपलने. छान लागतो. हॅलो फ्रेंड्स, तर ना 3 वाजता मी गावातून आले कारण एवढा उशीर झाला आणि खूप मजा आली. कारण मामी नव्हत्या, मामा होते, दोन्ही मामा, मम्मी होती, मावशी काका होते आणि आम्ही सर्वजण एकत्र आलो ना. खूप मजा आली, खूप छान वाटलं. गावामध्ये थोडंसं टाईम स्पेंड केला. ते काही घरी आले नव्हते कारण त्यांचं खूप इम्पॉर्टंट काम होतं संगमनेरमध्ये. ते केलं आणि ते गेलेत. आणि त्याच्यानंतर मी बँकेत गेले आणि तिथून जाऊन मी स्विफ्ट कोड घेतला, तो मला पाहिजे होता. आणि त्याच्यानंतर घरी आले आणि म्हणजे एवढे थकल्यासारखं झालं होतं. 3 वाजले होते. घरी आले आणि परी लगेच झोपली आणि त्यानंतर म्हटलं मी पण झोपावं, पण ना खूप उशीर झाला होता. उठले पुन्हा 4 वाजता वीर येईल म्हणून म्हटलं उठल्यानंतर अंग वगैरे दुखतं, पूर्ण झोप नाही झाली तर म्हटलं चला आता झोपायलाच नको. थोडा वेळ मोबाईल वगैरे बघितलं आणि नंतर आता वाजलेले आहे 5:30. तर आता मी चालली आहे गावात. तर फ्रेंड्स, तर ना आत्ता मी गावात चालली आहे. श्रीव काय उठत नव्हती, तिला जबरदस्ती मी उठवले आता. आणि तरी पण ना ती हे बघा झोपलेलीच आहे. कारण मी तिला एकटीला घरात ठेवून जाऊ शकत नाही म्हणून मला थोडंसं केकचं सामान आणायचं होतं. केक म्हणजे आपला साधा केक मला बनवायचा आहे मुलांसाठी खाण्यासाठी. तर त्यासाठी मला सामान आणायचं आहे. 1-2 भाज्या पण घेऊन यायच्या आहेत. तर म्हटलं चला आता समूला घेऊन जाते मी भाजी वगैरे घ्यायला. वीर गेलेला आहे ट्युशनला, तर तोपर्यंत मी जाऊन येते. तर ना मी आत्ता गावातून जाऊन आले आणि मला येता एवढा उशीर झाला ना, तर 7:30 वाजले असतील मला येता. आणि नंतर मग मी आता केकचा प्लॅन कॅन्सल केला. म्हटलं आता उद्या करू, कारण एवढ्या रात्री करायचं, नंतर जेवण बनवायचं आणि नंतर ते खूपच सारा, कारण सकाळी लागतं लवकर उठायला. तर म्हटलं आता वीरला मी सांगितलेलं नव्हतं मी केक बनवते म्हणून. ते नशीब चांगलं माझं की मी त्याला सांगितलं नाही, तर त्याने हट्टच केला असता की आई मला केक हवा आहे म्हणून. त्याला सांगितलं नव्हतं. तर मी उद्या नक्की बनवणार. तो स्कूलवरून यायच्या आधी मी बनवून ठेवेल म्हणजे तो खाईल. आणि घरी आल्यानंतर मग आणि हो मी भाजी आणायला गेले आणि एवढं फिरलो पण भाज्या अजिबात व्यवस्थित भेटत नाही आहे. आणि असल्या ना तर काहीच्या काही रेट आहेत भाज्यांचे. गवार 50 रुपये पावशर, फ्लावर 30 रुपये पावशर, एवढीशी मेथीची जोडी 30 आणि 40 रुपये. तर थोडंफार घेऊन आलेले आहे मी येताने. आणि कांद्याची पात आणली होती, तर आता मस्त सुकी कांद्याची पात बनवली आहे. आणि सकाळची खीर होती, तर ती खीर अजून तशीच आहे. आम्ही काही थोडीशी खाल्ली होती. आणि मस्त बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत. तर एकदा मी तुम्हाला दाखवते कशा बनवल्यात. इकडे मस्त अशी सुकी कांद्याची पात बनवली आहे आणि भाकरी दाखवते. इकडे बनवलेल्या आहेत भाकर. आता ही जी मोडलेली दिसते ती मी टेस्ट करून बघितली आहे की भाजी कशी झाली म्हणून. अजून तर काही वीर आलेला नाही आहेत. 8:10 झाले. त्याला आणायला गेले साची आणि परी. तर त्याच्या टीचर आहेत वीरच्या, त्या पण गेलेल्या आहेत, म्हणजे साचीची मम्मी, त्या पण गेलेल्या आहेत खाली हॉस्पिटलमध्ये. मला असं वाटते की त्याला घेतलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यात, कारण ते जवळ आहे. आता तिथून ते येतील, मी वाट बघते. भूक लागली मला खूप जास्त. आणि आजचा दिवस ना मला खूप छान गेला, कारण मला आज सर्वजण भेटलेत. मामा, मम्मी, मावशी ते सर्वजण होते. आजी होती माझी. तर खूप छान वाटलं. घरी आल्यानंतर काही आराम झालेला नाही आहे. आणि म्हटलं आता नकोच झोपायला. मी जर झोपले तर मग माझं काही खरं नाही आहे. त्यात मला पप्पांचा कॉल आला होता की आवरलं का, आणि मम्मी निघाली आहे का घरी म्हणून शिबलापूरला जाण्यासाठी. मी त्यांना बोलले अहो मम्मी आता पोहोचेलच 5 मिनिटात, कारण आमचे ना लवकर आवरलं होतं. 1-1:30 वाजता त्यांचं सर्व काम आवरलं, म्हणजे त्यांचं जे काही इम्पॉर्टंट काम होतं संगमनेरमध्ये ते. आणि नंतर मग सर्वच जण जिकडे तिकडे गेले ज्याच्या त्याच्या घरी. आणि मम्मी पण गेली. मग मावशी काका आलेले होते, कारण मावशी काका राहतात मालुंजामध्ये. मग त्यांच्यासोबतच मम्मी पण गेली.
आणि मी घरी आले मग, कारण येता येता तरी पण त्यांचं 1:15 वाजता आवरलं, तरी पण येता येता त्यांना मला घरी येता येता 3 वाजलेले होते, म्हणजे एवढा उशीर झाला होता.